लोकशाही शासन प्रणालीमध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करतात। या विकास कामासाठी शासनाकडे निधी मंजूर करत रस्ते, आरोग्य, शिक्षण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असतात। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सिन्नर मतदारसंघातील पाटपिंपरी गावात सोमवार 11 मार्च 2024 रोजी सिन्नर मतदारसंघाचे भाग्यविधाते माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। याआधी आमदार निधीतून 8 कोटी रुपये निधी पाटपिंपरी गावाच्या विकासासाठी आणि गावात शाळा बांधण्यासाठी देण्यात आला, परंतु या निधीचा योग्य वापर झाला नाही। पाटपिंपरी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांनी ज्या ठेकेदाराला गावातील रस्ते दुरुस्ती आणि शाळा बांधण्यासाठी टेंडर दिले, त्या ठेकेदाराने कच्चा माल वापरून रस्ते बांधले, पण हे आज जागोजागी फुटून खड्डे निर्माण झाले आहे। याउलट संबंधित ठेकेदार गावचे 2.5 लाख रुपये घेऊन फरार झाला आहे। याबाबत आमदार माणिकराव कोकाटे यांनी सरपंच आणि उपसरपंच यांना याबाबत जाब विचारत झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत सरपंच, उपसरपंच यांनी विकास कामं सुरू असताना त्यावर लक्ष देत कोणता माल वापरला जाणार आहे याची सर्व माहिती घ्यायला हवी होती, किंवा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला नेमण्यात का आले नाही। स्थानिक विश्वासू ठेकेदार एवढ्या मोठ्या विकास कामासाठी का निवडला नाही, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। आमदार कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त करत झाल्या प्रकरणाच्या आणि संबंधित ठेकेदार यांच्या चौकशीचे आदेश दिले। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार माणिकराव कोकाटे आणि ग्रामस्थांनी दिली। यानंतर प्रतीक नवनाथ शेळके, सरचिटणीस विद्यार्थी काँग्रेस, काटे देवपूर गट प्रमुख विद्यार्थी काँग्रेस, कोंडाजी उगले राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष, संदीप कोंडाजी उगले, यानंतर शिवड्याचे सरपंच प्रभाकर हारक यांनी ढोकणे यांचा सत्कार रमेश गायकवाड यांनी करावा, सुनील ताकाटे यांनी करावा, सुनील ताकाटे, सर्जराव उगले यांनी करावा, देवीदास कातकडे, जोरदार टाळ्या वाजवूया परत एकदा पुन्हा। सिद्धार्थ गीते, अमोल बोलणे, यानंतर तुम्हाला पैसे उपलब्ध करून देणं, तुमची कामं मंजूर करून देणं, कामाला या ठिकाणी जे काही ठेकेदार पास होतील किंवा जे ठेकेदारांना वर्क ऑर्डर मिळेल त्यांना या ठिकाणी कामाला नारळ फोडणं, या पलीकडे काम सुरू असताना त्याची देखरेख करणं, देखभाल करणं ही ग्रामपंचायत आणि सहकारी कार्यकर्त्यांची जबाबदारी असते। ते त्यांनी करून घ्यायला पाहिजे। दुर्दैवाने एक गोष्ट खरी आहे, काही अंशी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी हलगर्जीपणा केलेलाच आहे। तो त्याचं दुःख जे आहे ते माझं पण आहे। मी पण अनेक वेळा बोलून दाखवलं की तुम्ही लक्ष देऊन दिल्यामुळं या ठिकाणी हे लोक पळून गेले, मंदिराचं काम अर्धवट टाकलं, मंदिराचा कळस पडला। मी त्या दिवशी येऊन पाहून गेलो, मी म्हणलं नवीन सुरू करा, काही पैसे लागत असेल तर मी पण द्यायला तयार आहे। माझी भावना अशी आहे की मला ह्या गावाला काही कमी पडू द्यायचे नाही, अशी माझी भावना आहे। मला सांगा की आतापर्यंत हे बारगाव, पिंपरी आणि 7 गावं, त्यात निमगाव, सिन्नर पासून तर पाटपिंपरी, सोळेवाडी आणि गुळवंच, केपानगर ही सगळी गावं, युवरगावसह ही सगळी गावं या योजनेमध्ये। ही योजना कमीत कमी मी 4 वेळा रिवाइज केली आहे। 4 वेळा ही योजना चालली नाही, 4 वेळा रिवाइज केली, एस्टिमेटेड कॉस्ट वाढली। मागच्या वेळेस केलं 5 कोटी गेले, 5 कोटी खर्च झाले, पाणी आलं नाही। आता पुन्हा 7.5 कोटी मंजूर केले। आताच आजच दुपारी मी MJPच्या अधिकारी ऑफिसमध्ये बसलो होतो आणि आजच आढावा घेत होतो। त्यांनी सांगितलं सोळेवाडीला पाणी जातं का? ते म्हणजे साहेब 2 दिवसांनी जाईल। म्हटलं 2 दिवसांनी पाणी गेलं नाही, तुमच्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करतो म्हटलं मी। किती दिवस वाट पाहिजे लोकांनी? जोपर्यंत सोळेवाडीला पाणी जात नाही तोपर्यंत ती योजना यशस्वी झाली असं मला मानता येणार नाही। बारगाव पिंपरीला, पाटपिंपरीला पाणी कदाचित मिळेल, निमगाव शहराला गुळवंचला पाणी कदाचित मिळेल, त्यासाठी सुद्धा मला नियोजन करावं लागलं, गावं वेगवेगळे करावे लागले,
त्यांचे पाईपलाईन वेगवेगळ्या कराव्या लागल्या आणि त्यावरची कमिटी लक्ष ठेवणे, ती कमिटी पण फार व्यवस्थित काम करते असं माझं मत नाही. त्यामुळे जरी कार्यकर्त्यांना राग आला तरी ठीक आहे, मी समजू शकतो, पण या योजनेवर देखरेख करण्याचं काम ग्रामपंचायतीमध्ये सदस्य जातात आणि त्यांनी देखरेख केली पाहिजे. त्यांनी वेळोवेळी माझं निरसन आणून दिलं पाहिजे. इथं काम खराब झालंय, इथं काम होत नाही, मी जागेवर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना पाठवतो. तुम्हाला माझी कल्पना आहे कामाची आणि त्या दृष्टिकोनातून काम करतो. मी अजूनही त्या कामाच्या संदर्भामध्ये फार माझा पाठपुरावा सुरू. ती कामाला नाही म्हणले नाही, परंतु जवळजवळ 20 वर्षापासून साहेबांना एकच विनंती आहे आणि मी एक ग्रामस्थ म्हणून बोलत आहे. पहिल्यापासून आमचं गाव तुमच्या पाठीशीच आहे, पण आमच्याकडे काही टायमाला असं होतं का दुर्लक्ष केलं जातं असं मला वाटतं राहिलंय. कारण निफाड तालुका आणि सिन्नर तालुका जो जोडणारा रस्ता आहे, अतिशय दूर अशी अवस्था आहे त्या रस्त्याची 20 वर्षापासून. त्या रस्त्याचं काम आम्ही 2दा-3दा तुमच्याकडे आलो आणि ते काम आज मंजूर होत आहे. परंतु मला एकच म्हणायचं आहे, जे काम होतंय ते चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे असा माणूस आहे आम्हाला. कारण आम्ही इथून पुढे तरी प्रत्येक कामाला आडवं झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक जो कॉन्ट्रॅक्टदार आहे तो आम्हाला चांगल्या पद्धतीनं द्या, कारण तुमचा निधी भरपूर येतोय परंतु काम तसं होत नाही. त्या गावात बरेचसे अनुभव आम्हाला आले. 10 वर्षाच्या काळात जे मारुती मंदिराला तुम्ही निधी दिला 25 लाखाचा आणि इंडिया बुल्स कोणी 10 लाख दिले, असे 35 लाखाचा निधी तुम्ही आम्हाला उपलब्ध केला होता. परंतु जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांना अतिशय असं गलिच्छ काम करून निघून गेलाय आमच्या गावात. 35 ते 40 लाख रुपये आम्ही गाव वर्गणीतून जमा केले आणि ते मंदिर उभं केलं तुमच्या प्रयत्नातून, आणि ते काम आजपर्यंत अपुरं आहे. आणि ते काम जर पूर्ण नाही झालं, इतकं पाणी साचतंय वर त्याला, ते काम अपूर्ण टाकून निघून गेला आणि गावचे 2.5 लाख रुपये घेऊन गेला तो माणूस, आणि तो आज नाकबूल गेलाय आम्हाला. असे माणसं देऊ नका आम्हाला, चांगले माणसं द्या, कारण तुमच्याकडून चूक होत नाही ती, पण जे खाल्ले माणसं राहते त्यांच्याकडून चूक झाल्याशिवाय राहत नाही. आणि आधी पंचायतीला जी पंचायती त्या पंचायतीनं प्रत्येक कामावर लक्ष घालायला पाहिजे. आता नवीनच आमच्या गावात एक काम झालंय साहेब, आमचे आमोलिंगे चांगले कार्यकर्ते. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.